हरिओम. आज बागी सरांचा वाढदिवस, सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. राजतंत्र ग्रुप हा गेली 5 वर्षापूर्वी जंगलामध्ये चालू झाला. म्हणजे राजाराम तलावच्या मागच्या बाजूला कोरोना काळामध्ये बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं आणि त्या काळामध्ये मग व्यायामाची ज्यांना आवड आहे ती लोक काहीतरी करून चोरून का होईना पण ती बाहेर पडून फिरून यायची. तर असाच हा ग्रुप तिथं 5-6 जण त्या जंगलामध्ये व्यायाम करत होते आणि मी फिरायला जायचो तिकडं. जात असताना तिथं तो ग्रुप मला मिळाला. शशिकांत पाटील असतील, डॉक्टर असतील, हे सगळे आम्ही जॉईन झालो आणि बागी सरांच्या बरोबर तिथं आम्ही बरेच दिवस केलं. आणि त्यानंतर मग पावसाळ्यात कुठं करायचा हा प्रश्न आल्यानंतर योग विद्याधामची बिल्डिंग आहे, तिथं वरती टेरेस मोठा आहे आणि पावसाचा प्रश्न येणार नाही. मी पाटील सरांची परमिशन घेतली आणि तिथं आम्ही योगा राजतंत्राचा व्यायाम चालू केला. काही दिवसानंतर ते इथं आले. बागी सरांचा व्यायामामुळं कित्येक जणांचं आरोग्य सुधारलं हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. बागी सरांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. मगाशी सांगितलं तसं सर्वांनी की अतिशय सुस्वभावी, कुणाचाही द्वेष. काही जणांना कसं होतं की मला कुणीतरी मोठं म्हणा किंवा मला माझ्या इतकं कोण हुशार नाही किंवा माझ्या इतकं कोण हे नाही असं दाखवण्याची काहीची वृत्ती असते. पण बागी सरांच्यात कधीही तो गुण दिसला नाही किंवा बागी सरांनी कधीही कुणाबद्दल वाईट चिंतन केलं नाही किंवा बोलले नाहीत. तर व्यायामामध्ये हेच महत्त्वाचं आहे की योगामध्ये जसं आम्ही म्हणतो की अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यम आहे की समाजात कसं वागायचं हे बागी सरांच्याकडून शिकायला पाहिजे. की अहिंसा म्हणजे फक्त आपल्याला माहिती आहे की फक्त मारामारी करणे, खून करणे म्हणजे अहिंसा. तर अहिंसा म्हणजे चांगलं बोलणं, एखाद्याबद्दल चांगला विचार करणं, वाईट विचार न करणं, हे सुद्धा अहिंसा धर्माचं पालन आहे. म्हणजे हे सर्व गुण संपन्न असा गुरु आपल्याला लाभला. मी बागी सरांच्या बरोबर योगा करून आम्ही राजतंत्र ग्रुपचा व्यायाम करत होतो. माझं जवळपास मी योगामध्ये 8 ते 7 वर्ष त्याच्या अगोदर म्हणजे 2012 पासून मी योगा करतोय. माझं वजन कमी झालं नव्हतं, पण राजतंत्र ग्रुप जॉईन केल्यानंतर 9 किलो वजन माझं कमी झालं. तर हा अतिशय सुरेख व्यायाम आहे. सर सलामत तो पगडी 50. आता पाटील सरांनी सांगितलं तसं फक्त हाजरी एक दिवस नको, कायमस्वरूपी राहावी, सर्वांचं आरोग्य निरोगी राहावं. आणि बागी सरांनी जो संकल्प केला आहे कुठलाही स्वार्थ न ठेवता, आजकाल आजच्या या जगामध्ये एकही माणूस निस्वार्थी मिळत नाही. काही नाही काही अपेक्षेनं काम करत असतो. पण बागी सरांनी हे सर्व निस्वार्थीपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना आई अंबाबाईच्या मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांना ईश्वर तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. योग विद्याधामच्या सर्व साधकांकडून त्यांना शुभेच्छा देतो.